नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन खूप महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत ज्या शिक्षक भरतीच्या संदर्भाने खूप महत्त्वाच्या आहे। त्यातील पहिली अट ती म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत त्या शिक्षकांना किंवा ज्या आस्थापनांवरती ज्या उमेदवारांनी 6 महिने कंप्लीट केलेले आहे त्यांचा प्रशिक्षण कालावधी 5 महिन्यांनी वाढवून देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातचा आज जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। परंतु हा जी.आर. आज 11 मार्च 2025 ला म्हणजे आज प्रसिद्ध करण्यात आला आणि यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की 11 महिने हा कालावधी असेल आणि 5 महिन्यांचा कालावधी वाढवून दिला, म्हणजे आधीचा जो 6 महिन्यांचा कालावधी आहे प्लस 5 महिने असा 11 महिन्यांचा हा कालावधी वाढवून देऊन यामध्ये एकूण 11 महिने असा युवा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी करण्यात आला। परंतु नेमकं झाले काय आता की आझाद मैदानावरती जवळपास आज 9 ते 10 दिवस झाले या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाची तीव्रता इतकी जबरदस्त आहे की आता त्यांनी हा जी.आर. जाळला, त्या ठिकाणी मुंडन केले आणि प्लस यामध्ये त्यांनी आता नेमक्या काय काय मागण्या केलेल्या आहेत तर बघा, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिलं तर त्यांनी हे सांगितलं की कायमस्वरूपी नोकरी हवी आहे। पहिली गोष्ट, आम्हाला 6+5 म्हणजे 11 महिने हा कालावधी नको, तर कायमस्वरूपी करण्यात यावं किंवा कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा, ही त्यांची पहिली मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी आहे की जी काही पगार आहे त्या पगारामध्ये 25,000ची वाढ करण्यात यावी, कारण आता तो जर जी.आर.मध्ये प्रत्येक याच्यात त्यांचं अमाऊंट मेन्शन आहे, टायपेंटिस बोलतो आपण त्याला, तर ती मेन्शन आहे। त्या या ठिकाणी ही मागणी आहे की 25,000 पगारवाढ देण्यात यावी। दुसरी गोष्ट, शासकीय, निमशासकीय आणि सरळ सेवा पदभरतीमध्ये 10% आरक्षण असावं, अशी ही एक मागणी आहे। म्हणजे मागण्यांमध्ये 3-4 जबरदस्त अशा मोठमोठ्या मागण्या आहेत आणि तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। म्हणजे 10% त्यामध्ये राखीव जागा असाव्यात, 25,000 पगार वाढ असावी आणि मेन म्हणजे टप्प्याटप्प्याने या शिक्षकांचं समायोजन आहे त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी ते कार्यरत आहेत त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावं। म्हणजे थोडक्यात कायमस्वरूपी त्यांना करून घेण्यात यावं, टप्प्याटप्प्याने पण कायमस्वरूपी करून घेण्यात यावं, अशा जबरदस्त मागण्या या आंदोलनात करण्यात आलेल्या आहेत आणि आज तागायत हे आंदोलन सुरू आहे। आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे का उद्या मंत्रालयामध्ये हा मोर्चा असाच जाईल किंवा हे आंदोलन असं स्थगित करणार नाही आणि खूप दिवस झालेत आता हे आंदोलन चालू आहे। आता पुढे याची नेमकी दिशा काय असेल ते तुम्हाला नंतर समजेलच, परंतु महत्त्वाच्या मागण्या म्हणजे पगारवाढ, आरक्षण आणि टप्प्याटप्प्याने समायोजन, कायमस्वरूपी नोकरी, ही गोष्ट त्यांनी या ठिकाणी लावून धरलेली आहे आणि अगदी आधीपासूनच ही गोष्ट लावून धरण्यात आलेली आहे। अधिवेशन कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी ही कुठल्याही प्रकारची नोकरी नाही, हे एक प्रकारचं प्रशिक्षण आहे आणि 6 महिने पूर्ण झाल्यानंतर ठीक आहे, आंदोलनामुळे त्या तीव्रतेमुळे त्यांनी 5 महिने वाढवून दिले, 11 महिन्यानंतर कुणीही याच्यामध्ये वाढ मागू नये। परंतु शिक्षकांची, अभियोग्यताधारकांची किंवा ह्या योजनेच्या अंतर्गत लागलेल्या एकूणच शासकीय, निमशासकीय असेल, अनुदानित, खाजगी अनुदानित, जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, तर यांची मागणी हीच आहे की त्या जागेवरती टप्प्याटप्प्याने कवायना पण त्यांना कायमस्वरूपी करून घेण्यात यावं आणि सध्या पगारवाढ करण्यात यावी, अशा महत्त्वाच्या अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध झालेला आहे। टेट 2022ची एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि ज्यांनी स्वप्रमाणपत्र केलेलं होतं किंवा नव्हतं, दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा टॅब उपलब्ध झालेला आहे। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, एक्झाम तर दिली होती परंतु रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र किंवा रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु चुका झाल्या होत्या त्यांना त्यांचा फॉर्म एडिट करता येणार आहे। म्हणजेच दोघांसाठी सुद्धा हा टॅब उपलब्ध आहे। फक्त 2022ची टेटची एक्झाम विद्यार्थ्यांनी देणं अपेक्षित होतं, ज्यांनी दिलेली आहे तेच यामध्ये ॲप्लिकेशन करू शकतात किंवा रजिस्ट्रेशन करू शकतात। आता या टॅबमध्ये ज्यांनी टेटची एक्झाम दिलेली नाही असे विद्यार्थी काहीही करू शकत नाहीत।
नंबर 1 मध्ये देण्यात आलेला आहे की वेगवेगळ्या सूचना म्हणजेच प्रेस नोटच्या आधारे जी माहिती सांगितली होती SCBC आरक्षण किंवा एडिटचे ऑप्शन देण्यात येणार आहेत, तर त्याप्रमाणे आता टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. जर आत्ता ह्या दिलेल्या मुदतीमध्ये म्हणजे 20 तारखेपर्यंत जर तुम्ही स्वप्रमाणपत्र किंवा रजिस्ट्रेशन केलं नाही तर पुन्हा पुढे जाऊन तुम्हाला चान्स भेटणार नाही. दुसऱ्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत ही पदभरती होणार आहे. त्यासाठी रिक्त जागेंवरती ही पदभरती होत आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या मुद्द्यात लिहिलेलं आहे की गुणवत्तेनुसार पोर्टलच्या माध्यमातून आरक्षण, विषय, माध्यम या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवड करण्यात येणार आहे. चौथ्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की या ठिकाणी उमेदवाराची निवड ही एकास एक प्रमाण म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू यासाठी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे 2 राऊंड लागले होते. सेम तसेच आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील विदाऊट इंटरव्ह्यूचा आणि नंतर उर्वरित जागा ह्या विथ इंटरव्ह्यूसाठी येतील. सेम 5व्या नंबरमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे की तुम्हाला दोन्हीही जागा उपलब्ध असतील. तुम्ही दोन्हीही जागांमध्ये आपापल्या आस्थापना निवडायच्या आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लागेल आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागत असते काही दिवसांनी, परंतु सुरुवातीला आता विदाऊट इंटरव्ह्यूची एकास एक प्रमाण याप्रमाणे लिस्ट लागेल आणि नंतर एकास 10 याप्रमाणे विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लागून गेल्याच्या नंतर ती विथ इंटरव्ह्यूच्या जागा त्या ठिकाणी भरल्या जातील. 6व्या आणि 7व्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेलं आहे की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे परंतु 2022ची टेटची एक्झाम दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा रोल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी ॲड करा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करून प्रोसीड करा. आणि ज्यांच्याकडे पासवर्ड नाही त्यांनी फॉरगॉट करा आणि नंतर पुढची प्रोसिजर करा. 8 नंबरच्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे की जर तुमच्याकडे मोबाईल नंबर विसरला असेल किंवा बदललेला असेल तर मात्र तुम्हाला कार्यालयामध्ये जाऊन संपर्क करायचा आहे. 9 नंबरच्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की तुम्ही स्वतः हा फॉर्म भरा जेणेकरून त्यामध्ये चुका कमी होतील. 10 आणि 11 नंबरच्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की काळजीपूर्वक प्रेस नोट ज्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्या व्यवस्थित वाचून स्वप्रमाणपत्र भरा आणि 20 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्या मुदतीच्या आतमध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून स्वप्रमाणपत्र करून घ्या. त्यानंतर 12 नंबरमध्ये दिलेलं आहे की TETचं जे मार्कशीट आहे तुमचं तर त्यावरती तुमचं नाव मिसमॅच होत असेल तर मात्र तुम्हाला शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यामध्ये बदल म्हणजेच दुरुस्ती करून घ्यायची आहे. 13 नंबरचा मुद्दा आहे जे विद्यार्थी स्वप्रमाणपत्र हे प्रमाणित करणार नाहीत ते पुढच्या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. 14 नंबरच्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की नव्याने लागू करण्यात आलेलं SCBC म्हणजेच मराठा समाजाचं आरक्षण ज्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांनी आधी EWSमध्ये होते परंतु त्यांना आता जर सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर त्यांना SCBC आरक्षणामुळे त्यांना त्यांचा आरक्षण प्रवर्ग हा बदलता येणार आहे, तो त्यांनी बदलून घ्यायचा आहे. 15 नंबरच्या मुद्द्यात तेच लिहिलेलं आहे, फक्त मी ते डबल एकत्र सांगितलेलं आहे. 16 नंबरच्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की हे जे SCBC आणि EWS आरक्षण आहे, आधी तुम्ही EWSमध्ये होतात परंतु आता तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे किंवा तुम्ही मराठा आहात, तुम्हाला मराठा म्हणून तुम्हाला SCBC आरक्षण लागू पडतं, मग तुम्ही आता EWSमध्ये लाभ घेऊ शकत नाही असा यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे याआधी EWS सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी ते बाद होईल. तुम्ही जर SCBCचं सर्टिफिकेट काढलं असेल तर तुम्ही त्या प्रवर्गातून गणले जाल, नाहीतर तुम्हाला ओपनमधूनच गृहीत धरलं जाईल. कारण यांनी स्पष्ट इथे लिहिलेलं आहे की EWS प्रवर्गाला लाभ यापुढे अनुज्ञेय नाही म्हणजे दिला जाणार नाही. आणि याचमुळे 14 आणि 15 नंबरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा प्रवर्ग बदलून घेऊ शकता. 17 नंबरमध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्ही स्वप्रमाणपत्र नव्यानं भरतात किंवा त्यामध्ये एडिट करता, याचा अर्थ तुम्ही कुठल्याही नियुक्तीच्या शिफारशीबाबत पूर्वलक्षितचा प्रभाव हा तुम्हाला मिळणार नाही, नाहीतर तुम्ही यामध्ये गैरसमज करून घ्याल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे 18 नंबरला, तुम्ही जर उमेदवारांनी समांतर आरक्षण म्हणजे सामाजिक उभं आणि समांतर म्हणजे आडवं आरक्षण, तर त्या आरक्षणामध्ये जर तुम्ही आता लाभ घेतला असेल तर तुम्ही उमेदवारांनी त्यामध्ये बदल करायचा नाही आहे.
कारण तुमचा कट ऑफ गुण किंवा निवड हे त्या समांतर आरक्षणानुसार ऑलरेडी करण्यात येणार आहे किंवा केली जाते, किंवा सुरुवातीच्या आधीच्या काही गोष्टी आहेत तर त्या आरक्षणानुसार विचारात घेतल्या जातात. त्यामुळे तुम्ही आता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये. कारण यामध्ये जो पहिला टप्पा शिक्षक भरतीचा झालेला आहे त्याचे ऑलरेडी गुण प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यामध्ये टेट एक्झाम घेतली होती, त्यामध्ये देखील त्याचे कट ऑफ मार्क्स पहिल्या टप्प्यासाठी प्रसिद्ध झाले आणि त्यातलाच दुसरा टप्पा हा आहे. त्यामुळे जरी काही त्यामध्ये बदल असेल तर ते टेट 3साठी किंवा नव्याने येणाऱ्या भरतीसाठी लागू असतील. 19 नंबरच्या मुद्द्यामध्ये आहे की बघा, समांतर आरक्षणाचा जर तुम्ही यापूर्वी लाभ घेतला असेल तर आत्ता तुम्हाला येणाऱ्या पर्यायांमध्ये नो यावर टिक करायचे, जेणेकरून यापुढे तुमची निवड ही ओपन प्रवर्ग किंवा ज्या समांतर आरक्षणाचा मूळ प्रवर्ग आहे त्या सामाजिक आरक्षणातून तुमची निवड करण्यात येईल किंवा त्यासाठी तुमची शिफारस किंवा विचार केला जाईल. 20 नंबरचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये लिहिलेला आहे की जर तुम्ही खरी माहिती दडवून ठेवून खोटी माहिती दिली, खाडाखोड केली, बनावट कागदपत्र सादर केले किंवा ज्या डेट सांगितलेल्या आहेत त्या डेटच्या पुढच्या मागच्या चुकीच्या प्रमाणपत्रांच्या आधारे तुम्ही जर नोकरी मिळवत असाल आणि गैरवर्तन करत असाल तर कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला या भरतीमधनं बाद केलं जाईल आणि प्लस तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल आणि त्या गुन्ह्यासाठी मात्र तुम्ही पात्र असाल. आणि एकदा हा गुन्हा पडला की त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांना या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संधी देईलच असं नाही. 21 नंबरच्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे की स्वप्रमाणपत्रामध्ये उमेदवारांनी ज्या सूचित करण्यात आलेली जी कागदपत्रे आहेत 14-15 नंबरचा वगळून, 14-15 नंबरला काय होतं, EWS आणि SCBC आरक्षण होतं, तर ती प्रमाणपत्रे वगळून बाकीची सर्व प्रमाणपत्रे ही 30/9/2023 पूर्वीचीच असावीत, स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. आणि दुसरे जे डॉक्युमेंट्स होते ते शैक्षणिक आणि व्यावसायिकमध्ये तर ते तुम्हाला 12/2/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. 23 नंबरचा मुद्दा आहे की ज्यांनी MEd केलेला आहे, अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरता जी काही व्यावसायिक अर्हता लागत आहे त्यासाठी टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये फक्त एवढंच आहे की त्यावेळेसची जी शैक्षणिक पात्रतेची डेट होती ती देखील 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचीच असणे आवश्यक आहे. TET किंवा CTETच्या प्रमाणपत्रातील जे गुण होते ते तुम्ही भरले नसेल किंवा कमाल आणि किमान ते जे गुण आहेत ते तुम्ही नव्याने नोंदवू शकता, परंतु ते सुद्धा डिसेंबर 2022ची जी CTETची एक्झाम झाली होती तर त्याचं मार्कशीट म्हणजेच तोपर्यंतच्या मार्कशीटचेच तुम्ही मार्क्स भरू शकता. 25 नंबरचा मुद्दा आहे, जर तुम्ही तुमचं प्रमाणपत्र अनसर्टिफाईड करून त्यामध्ये कुठले बदल केले किंवा नाही केले तर ते तुम्हाला पुन्हा सेल्फ सर्टिफाईड करायचे आहेत. जर तुम्ही अनसर्टिफाईड केलं आणि सेल्फ सर्टिफाईड केलं नाही तर पुढील याच्यासाठी त्याचा विचार केला जाणार नाही. जर तुम्ही कुठलंही त्याच्यामध्ये अनसर्टिफाईड केलंच नाही तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही जर अनसर्टिफाईड केलं तर तुम्हाला ते पुन्हा एंडिंगला जाऊन सर्टिफाईड केल्याशिवाय ती इन्फॉर्मेशन सेव्ह होणार नाही. अशा प्रकारे पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली प्रेस नोट, इन्फॉर्मेशन आणि जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गतले जे शिक्षक आहेत अशा 2 महत्त्वपूर्ण माहितीच्या सोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.